कोणता विषय घेते का नाही व्हिडिओ पूर्ण बघा. मग तुम्हाला सगळं लक्षात येईल. मला काय काय म्हणतात, काय पार्टी सोडली वाटतं, मनाला सोडलं वाटतं. पण असं काही काही फालतू बोलण्याची काही विषय लिमिट असती ना. असे काही विषय घाण इतकी बोलत जाऊ नका. आजचा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे. व्हिडिओ बघायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ खरंच खूप इम्पॉर्टंट होणार आहे. बघू शकता तुम्ही. नमस्कार, वेलकम टू माय ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असतात. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6:30. मी जात आहे घरी. तर म्हटलं चला बोला तुमच्याशी थोडंसं. तर असं चालावं लागतं बघा. मी चाललेले आहे सायकलवर, बघू शकता तुम्ही. तर म्हटलं चला नंतर तर घरी गेल्यावर काय आहे, तुमची दीपाबाई टीव्हीला काय थांबत नाही. मला काय वेळ भेटत नाही. घरी गेल्यावर स्वयंपाक वगैरे करायचा राहतो. त्यामुळं पटकीन थोडंसं सांगावं म्हटलं तुम्हाला. तुम्ही सांगा, आपण असं रील शूट करतो, इतकं काही करतो, चलत चलत आपल्याला आपण काम करतो. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही ना. तर असं का म्हणून कोणाला वाईट बोलायचं बरं? कशामुळे वाईट बोलायचं? तुम्ही कोणाला वाईट नाही बोलायला पाहिजे ना कधीच. एक जण मला म्हणताय फार ओळीची जिरली वाटतं. कारण मी मनोज दादांचं नाव नाही घेत ना. मनोज दादांचं नाव नाही घेत म्हणजे का बरं? मनोज दादांचं नाव घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही मला. मनोज दादांवर बोलायला काहीच प्रॉब्लेम नाही मला. पण काय आहे, माझ्या आईडीला प्रॉब्लेम झाला आहे खूपच. तर त्याच्यामुळं असं काही विषय बोलायला नाही सांगितले आयडीवर. आणि मेन गोष्ट म्हणजे काय आहे, माझे व्हिडिओ खरंच 2 पैशासाठीच असतात. समजलं का? समाजासाठी तर आहेतच, पण मला पहिलं लेकराबाळांचं पालन पोषण करणं आहे, बरोबर का? त्याच्यामुळं त्यांचे पालन पोषणासाठी मला काहीतरी अर्निंग असणं जरुरी आहे, बरोबर आहे का? त्याच्यामुळं मला कोणाकडे काही लक्ष देऊन जमत नाही. त्याच्यामुळे बोलणारे बोलू जात, तसेच काय बोलायचं तर त्यांना बघून घेईन साईबाबा, बरोबर का? आणि मनोज दादांना सपोर्ट माझा कायमच असणार आहे. ऐका तर, मी माझा मनोज दादांना सपोर्ट आहे का नाही? माझा मनोज दादांना सपोर्ट कायम आहे, कायम. समजलं का? कायम. कधीच मी मनोज दादांचा म्हणजे हे सोडलाच नव्हता. समोरच्या व्यक्तीने बी काहीतरी प्रतिउत्तर दिलं ना, मग आपण असं सहन करू शकू. एवढ्याच लिमिटमध्ये आपण दुसऱ्याला बोलायचं राहतं. समजलं का? हे आपण बोललं म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याला रिप्लायमध्ये आपल्याला काही तुमच्यासारखंच उत्तर देणारच ना. मग ते सहन करायची बी लिमिट ठेवायची. आपण जशा पद्धतीत दुसऱ्याला बोलतो का, तशाच पद्धतीत आपल्याला समोरचा व्यक्ती बोलतो. पण तसं काही नाही. मला खूप साऱ्या भावांचा सपोर्ट बी आहे, भरपूर सपोर्ट आहे. असाच सपोर्ट करत राहा आणि माझ्या असेच ब्लॉग बघत राहा. बघा, मी आता कामावून घरी जाते आणि बघू शकता तुम्ही फजिती. तर बघा कशी फजिती. तर बघितली का? माझ्या पाठीमागं दिसतंय ते तळे. गोष्टीची गाठ बांधा. मी मनोज दादांची पक्ष सोडत कधीच नसते. समजलं का? या गोष्टीची गाठ बांधायची. बोलणाऱ्यांनो, माझ्या मागं थोडी वडवड तोडतोड असती. मला थोडं काम करावंच लागतं. त्याच्यामुळं असं समजू नका गलत. कळलं? जंगलातून मला जावं लागतं. बघितलं? बघू शकता अशी झाडी, असा रोड आहे. बघू शकता तुम्ही अशी शेतीवाडी, असा अंधार आहे, महाग झाडी.
पुढं झाडी बघू शकता.